नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेसोबत जाऊन आपला राजकीय दायरा कमी करून घेतलाय, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. ठाकरे शिवसेनेपासून कोकणातील कुणबी, माथाडी कामगार तसेच मराठी वर्ग दूर झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. राजकारणात असताना अनेक गोष्टी माहिती असतात, मात्र देशाच्या हिताच्या नसलेल्या बाबी सार्वजनिकपणे मांडू नयेत, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती झाली नसती तर शिवसेनेतील काही जण फुटले असते, असं खळबळजनक वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात झालेल्या शिवसेना मेळाव्यात केलंय. या वक्तव्यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. नांदेडमध्ये महायुतीतील आघाडीबाबत सस्पेन्स अधिकच वाढलाय. शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेतली आहे. या भेटीत शिवसेना राष्ट्रवादी युतीबाबत चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळतेय. एकीकडे भाजप शिवसेना युतीबाबत चर्चा सुरू असताना हेमंत पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भेटीमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. बीड जिल्ह्यात नगर परिषदेची निवडणूक अर्जातील त्रुटीमुळे 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान प्रचारात आरोप प्रत्यारोप तीव्र झाले असून बीडचा मतदार सुज्ञ आहे. गेवराईहून आलेले पार्सल डिझाईन बॉक्समध्ये पॅक करून पाठवू, असा टोला भाजप नेते योगेश क्षीरसागर यांनी लगावलाय. तसेच स्वतःला वाघ सिंह समजणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडण्याचं आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचं कारण सांगितलंय. राजीव सातव यांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं प्रज्ञा सातव म्हणाल्या. बीडच्या लिंबा गणेशमध्ये शेतकरी हक्का मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्रांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कापूस, सोयाबीन, तूर आदी शेतमालाला वाढीव दर मिळाला. CCI आणि जिनिंग केंद्रावरील शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्यात. येत्या 25 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलं. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. धुक्यामुळे एखादा सामना किंवा मॅच रद्द झाल्याची घटना क्वचितच घडते. लखनौ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा T20 सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आलाय. सामना रद्द झाल्यानंतर चाहते मात्र संतापलेत. गहू विकून तिकीट काढलं, सामना झाला नाही, आता माझे पैसे परत करा, असा संताप सुद्धा एका चाहत्याने व्यक्त केलाय. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या सेनेला खिंडार पडलंय. पूर्व विदर्भ युवा सेना सचिव तसेच विदर्भातील पहिले आणि एकमेव गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. निलेश बेलखेडे यांच्या प्रवेशामुळे विदर्भातील युवा वर्गात भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात ठाकरेंच्या सेनेला हा मोठा धक्का मानला जातोय.